हाय हॅलो, कशा आहात मित्रमैत्रिणींनो. मी चंद्रकला. तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण काल जो कट केलेला ब्लाऊज होता तो कसा शिवायचा ते शिकणार आहोत. तर मग चला तर बघूया. तर प्रथम पाठीचा भाग ठेवून घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवून टीप मारून घ्यायची आणि ती टीप मारल्यानंतर परत सुलट करून त्याच्यावरती दाब टीप एक मारून घ्यायची. दाब टीप मारल्यानंतर परत सुलट करून एक किनारला टीप मारून घ्यायची, म्हणजे अस्तर सरकत नाही किंवा मग ब्लाऊज घातल्यानंतर अस्तर बाहेर येत नाही. तर अशाच प्रकारे सगळे भाग आपण शिवून घेणार आहोत. तर मग याच्यानंतर बाहीचा भाग, कटोरीच्या साईडचा भाग, कटोरीचा भाग, असे सगळे भाग आपण जॉईंट करून घेणार आहोत. म्हणजे जॉईंट केल्यानंतर म्हणजे अस्तर सरकत नाही आणि समजा शिलाई थोडी मागे पुढे झालीच तर मग ब्लाऊज लवकर उसत नाही, धागे निघत नाही. आता बघा, हा कटोरीच्या साईडचा भाग आहे, तो पण आपण पॅच चिटकवून एकावर एक ठेवून शिलाई मारून घेणार आहोत. आता बरेच जण आजकाल चिटकून घेतात फेविकॉलनी, पण मग मी शिलाई मारूनच घेते. आणि हा भाग जॉईंट झाल्यानंतर आता कटोरीचा भाग पण करून घ्यायचा, बाहीचा भाग करून घ्यायचा, क्रॉसपट्टी बनवून घ्यायची आणि मग हे सगळे भाग आता ही कटोरी आपण पॅच करून घेणार आहोत. कटोरीचा भाग आता हा आपला करून झाला आणि प्रत्येक शिलाई डबल घ्यायची. म्हणजे आता ही आपण पॅच करायची, सिंगलच शिलाई ठेवायची. आता हा बाहीचा भाग आहे, बाही आपण करून घ्यायची. बाही करून घ्यायची, नंतर मग टीप मारलेली उलट करून दाब टीप मारायची, नंतर पलटी मारून वरतून परत एक गोटसारखी म्हणजे किनारवरती एक टीप मारायची, म्हणजे अस्तर ब्लाऊज फिटिंग घातल्यानंतर बाहेर सरकत नाही, बाहेरच्या बाजूला थोडं अस्तर येत नाही. तर मग आता हा बाहीचा भाग पण आपला झाला. आणि नंतर शिलाई करताना प्रत्येक शिलाई डबल घ्यायची, म्हणजे शिलाईतनं ब्लाऊज बाहेर येत नाही, उसून जात नाही लवकर. तर बघा, अशी ही दाब टीप आहे. दाब टीप झाल्यानंतर अस्तर आतून घालायचं, वरतून ब्लाऊजची किनार ठेवायची आणि त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. ही बघा, अशी किनारवरती मॅचिंग दोरा आहेच, तर मग एवढं काही दोरा लक्षात येत नाही, तर मग एक शिलाई मारून घ्यायची. तर मग अशा प्रकारे तुम्ही पण शिवायला शिका. नवीन असाल तर मग छोट्या मोठ्या अडचणी येतच असतात, पण मग आता सगळेच असे व्हिडिओ बनवतात, तर मग व्हिडिओ बघून शिवायला शिकायचं. आणि मग आता हा बघा बाहीचा भाग आहे, बाहीचा भाग पण मागच्या साईडनी पण जोडून घ्यायचा. उरलेले कापड जे आहे वरती, अस्तरचे असो किंवा ब्लाऊजचे असो, मग ते कट करून घ्यायचे एकसारखे, म्हणजे आता हे अस्तर जॉईंट केलेलं असल्यानंतर शिलाईमधनं बाहेर निघत नाही आणि दोन्ही बी अस्तर आणि ब्लाऊजचं कापड एकसारखी शिलाई येते. मग आता बघा, आपण अस्तर सगळे जोडून रेडी झाले आहेत. तर बघ, साईडच्या भागावरती कटोरी ठेवून आपण कटोरी जॉईंट करून घेणार आहोत. कटोरी जॉईंट झाल्यानंतर डबल शिलाई करून घ्यायची आणि किनारवरती पिकोची जर मशीन असेल तर मग लगेच पिकोसारखी नागमोडी टीप किनारला मारून घ्यायची, म्हणजे मग धागे निघत नाही. आणि इंटरलॉक असेल तर फारच चांगलं. मग हे बघा, अशा प्रकारे कटोरी झाली. आणि मग आता ही दोन्ही साईडनी आपली दोन दोन शिलाई कटोरीला मारून झाल्यानंतर याच्या कमरेच्या बाजूनी 3 इंच आणि पुढचा आईहुकच्या बाजूची 4 इंच असा सोडून टक्स घ्यायचा. टक्स आपला 3 इंच उंचीचा आला पाहिजे आणि खाली पण 2 इंचाचा टक्स घ्यायचा, म्हणजे उंच कटोरी येते. आणि कटोरी टक्स घ्यायच्या आधी कट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पुढचा भाग जेवढा ठेवायचा असेल तर मग तेवढा ठेवून आणि कट करून घ्यायचा. कमरेच्या बाजूचा पण भाग कट करून घ्यायचा आणि मग उलटा करून आणि 2 इंच आलं पाहिजे समोरून, 1.5 किंवा 2 इंचाचं, जसं आपण ब्लाऊजची कटिंग केलेली असेल, जास्त कापड किंवा कटोरी मोठी कापलेली असेल त्या हिशोबाने आपण टक्स घ्यायचा. पण साधारण मी असा टक्स घेते, तर मग माझा टक्स चांगला उंच येतो. हे बघा, हा असा टक्स माझा उंच आलेला आहे. आणि आता याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची. क्रॉसपट्टी पण करताना आपण आधी उलट सुलट शिवून घ्यायचं.
दाब टीप मारून उलटी करून घ्यायची. आणि नंतर आता ह्याच्यावरती क्रॉसपट्टी जॉईंट करताना क्रॉसपट्टीची सुलट आणि उलट बाजू ठेवून शिवलेला जो पॅटर्न आहे त्याची अशी घडी घालून घ्यायची आणि सुलट बाजू ब्लाऊजच्या सुलट बाजूने ठेवायची, उलट बाजू मागच्या बाजूने ठेवायची आणि मग अशी टीप मारायची. डबल टीप मारून आणि ती केलेली घडीतनं बाहेर काढायचं. म्हणजे जी आपण क्रॉसपट्टी शिवलेली आहेत ती आतल्या बाजूने शिलाई तिची बाहेर येत नाही, अगदी फिनिशिंग व्यवस्थित दिसते. तर बघा अशा बाजूने आता अशा प्रकारे ती बाहेर काढून घ्यायची. आपण ज्या घडीमध्ये ती टाकून आणि क्रॉसपट्टीच्या घडीत टाकून शिवलेलं होतं तर मग ते बाहेर असं काढून घ्यायचं. बाहेर काढल्यानंतर व्यवस्थित करून घ्यायचं आणि नख फिरून वगैरे. आणि मग बघा आता मागच्या बाजूनी कशी पट्टी एकदम व्यवस्थित येते, प्लेन पट्टी येते एकदम. आणि आता ही बघा अशी मागणं प्लेन पट्टी येते, शिलाई प्लेन दिसते. आणि मग आता आपण आय हुक पट्टी करून घेणार आहोत. ही बघा ज्याला हाताने आय करायची असेल ते हाताने किंवा मग मशीनवरती. अशा प्रकारे समोरची फिनिशिंग आपली झालेली आहे आणि समोरचा फ्रंट आपला तयार झालेला आहे. आता आपण बाही आणि मागचा भाग पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर माझे व्हिडिओ असेच जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत जा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि व्हिडिओ बघत जा. तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.